सिब्बल बाहेर आले आहे आणि युक्तिवाद झाल्यानंतर आता आपण पाहतो की कपिल सिब्बल हे बाहेर आलेले आहेत। साधारणतः 1.25 तास त्यांनी युक्तिवाद केलेला आहे। युक्तिवादामध्ये अनेक मुद्दे मांडलेले आहेत आणि त्यानंतर युक्तिवाद केल्यानंतर त्यांच्या काही सहकारी वकिलांसोबत ते बाहेर आलेले आहेत। आता आउटगेट जे आहे इलेक्शन कमिशनचं त्या दिशेने ते जात आहेत आणि त्यामुळे पाहावं लागणार आहे की आता आणखीन, कारण इतर वकील जे आहेत ते अद्यापही बाहेर निघालेले नाही आहेत। पीछे 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 की मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये रामराजे यांनी आपल्याला ही तपशील दिलेले आहेत की आता कपिल सिब्बल जवळपास 1 तास युक्तिवाद केल्यानंतर आपल्या काही सहकाऱ्यांसोबत बाहेर आलेले आहेत। नेमक्या कोणत्या मुद्द्यांसाठी ते बाहेर आलेले आहेत हे आपल्याला कळेलच। तर कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद पूर्ण झालाय, जवळपास 1 तास त्याहूनही थोडा जास्त वेळ त्यांनी युक्तिवाद केला। त्यांनी शिवसेनेची जी घटना आहे ती निवडणूक आयोगासमोर वाचून दाखवली। ही घटना जर एकनाथ शिंदेंना मान्य नसेल तर ते स्वतःला मुख्य नेते कसे म्हणतात असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। एकनाथ शिंदे यांनी स्वतःचं मुख्य नेते पद जे सांगितलंय तेच बेकायदेशीर असल्याचा दावा देखील कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगासमोर केलेला आहे। अनेक महत्त्वाचे मुद्दे त्यांनी या सुनावणी दरम्यान मांडलेले आहेत। त्यांचा युक्तिवाद आता पूर्ण झालाय। ठाकरे गटाचे इतर जे वकील आहेत, वकिलांची फौज ती देखील आता युक्तिवाद करतेय का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। मैं तो हमेशा आज तक मुझे रोते देखा है आपने। और सर कितनी देर चलेगी? हो गया भैया, साहब ने खत्म कर दिया। आपण पाहतोय की बोलण्यास नकार दिलेला आहे कपिल सिब्बल यांनी, परंतु साधारणतः 1.25 तास युक्तिवाद केलेला आहे आणि जी घटना आहे पक्षाची त्या पक्षावर युक्तिवाद केलेला आहे। परंतु अद्यापही त्यांनी सांगितलेले की आतमध्ये युक्तिवाद चालू आहे अजून आणि कपिल सिब्बल हे त्यांचा युक्तिवाद संपवून आता ते निघालेले आहेत। मात्र याच गेटनं आता बाकीचे इतर सुद्धा वकील जे आहेत ते येण्याची शक्यता त्यांनी कोणतेही वक्तव्य करण्यास मनाई केलेली आहे। युक्तिवाद जो आहे तो अजूनही चालूच असल्याचं आपल्याला कळतंय, कारण अजूनही शिंदे गटाचे वकील इतर कोणते बाहेर निघालेले नाही आहेत। त्याचबरोबर ठाकरे गटाचे वकीलसुद्धा बाहेर निघालेले नाहीत। त्यामुळं सुनावणी जी आहे ती अजूनही सुरू असल्याची आपल्याला माहिती मिळते आणि सिब्बल यांच्यानंतर इतर वकील जे आहेत त्यांचे सहकारी वकील ते सुद्धा आता युक्तिवाद त्यांचा आतमध्ये अजूनही चालूच आहे आणि त्यानंतर महेश जेठमलानी आणि इतर वकील जे आहेत ते युक्तिवाद करण्याची शक्यता आहे। परंतु कपिल सिब्बल यांना काही कामानिमित्त बाहेर जायचं होतं आणि म्हणूनच आपला युक्तिवाद त्यांनी 1 तासामध्ये आटोपला आहे आणि त्यानंतर ते निघून गेल्याचं आपल्याला दिसून येतं। निश्चित रामराजे, कपिल सिब्बल निघून गेलेले आहेत, मात्र शिंदे गटाचा युक्तिवाद सुरू झालेला आहे का की ठाकरे गटाचे इतर वकील अजून युक्तिवाद करताय? ठाकरे गटाकडून दुसरे एक महत्त्वाचे वकील आहेत देवदत्त कामत, ते मात्र अद्यापही बाहेर निघालेले नाहीत। त्यामुळं देवदत्त कामत हे अद्यापही सुनावणीमध्येच आहेत। त्याचबरोबर त्यांची टीम जी आहे ती सुद्धा आतमध्येच आहे। ठाकरे गटाचे अनिल देसाई, अनिल परब हे दोन्हीही नेते आतमध्येच असल्याची माहिती आपल्याला मिळते आणि दुसरे म्हणजे की शिंदे गटाचे सुद्धा महेश जेठमलानी हे वकील आतमध्येच आहेत। त्यामुळं एकंदरीत की ठाकरे यांची वकिलांची टीम आणि त्याचबरोबर शिंदे यांच्या वकिलांची टीम, केवळ कपिल सिब्बल आता बाहेर पडलेले आहेत, मात्र संपूर्ण टीम जी आहे ती आतमध्ये आहे। आणि आपण जसं सुरुवातीला सांगितलं होतं की कपिल सिब्बल यांना अवधी देण्यात आला होता, त्यांनी त्यांचा युक्तिवाद पूर्ण केलेला आहे आणि त्यानंतर देवदत्त कामत हे आता युक्तिवाद करणार आहेत। देवदत्त कामत हे कोणत्या मुद्द्यावर बोलणार आहेत ते पाहावं लागणार आहे। इतर राज्यामधले काही केसेसवर बोलतील का, सादिक अली केसेसवर बोलतील का, समाजवादी पक्षातील जे द्वंद्व होतं अखिलेश यादव आणि शिवपाल यादव या केसचं विवेचन केलं जाईल का, कारण कपिल सिब्बल यांनी 1 तासामध्ये 1.25 तासामध्ये एकच मुद्दा घेतलेला आहे, ते म्हणजेच की शिवसेना ही राजकीय पार्टी, त्याच्यामधलं संविधान आणि संविधानानुसार केलेल्या नियुक्त्या, प्रतिनिधी सभा आणि त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांच्यावर आक्षेप घेतलेला आहे। त्यामुळे केवळ फक्त पक्षाच्या संदर्भामध्येच, पक्षातील घटना आणि उद्धव ठाकरे यांची निवड या संदर्भामध्येच सर्व जे युक्तिवाद केलाय तो कपिल सिब्बल यांनी केलेला आहे आणि तो युक्तिवाद संपून ते निघालेले आहेत। परंतु आता देवदत्त कामत हे अजूनही आहेत। देवदत्त कामत हे उर्वरित मुद्द्यावर म्हणजेच की कागदपत्र जे आहेत ते बोगस असल्याचा आरोप सुद्धा करण्यात आला होता, त्याच्यावर सुद्धा काही युक्तिवाद केला जाणार आहे आणि त्याचबरोबर इतर केसेस जे आहेत त्याचे रेफरन्सेस, त्याचे संदर्भ जे आहेत ते अजूनही दिले जाणार आहेत। त्यामुळे ही जी केस आहे या संदर्भात जी सुनावणी जी आहे ते अद्यापही सुरू आहे। कपिल सिब्बल वगळता इतर कोणतेही वकील आता बाहेर आलेले आपल्याला दिसून येत नाहीये। सिब्बल 1 तास उशिरा आले आणि लवकर निघून गेले, परंतु
जो आपला युक्तिवाद होता तो पूर्ण केलेला आहे. त्यांच्याकडे दुसरे काही महत्त्वाचं काम होतं त्यामुळे ते निघालेले आहेत. परंतु आता इथून पुढे देवदत्त कामत आणि त्याचबरोबर अमित त्रिवेदी हे 2 वकील जे आहेत ते त्यांची बाजू जी आहे उद्धव ठाकरे यांचा किल्ला लढवत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की त्यांचे जे 2 नेते आहेत अनिल परब आणि अनिल देसाई हे अजूनसुद्धा आतमध्ये आहेत. त्याच्यामुळे सुनावणी जी आहे ती अद्यापही सुरूच आहे. रामराजे, तुम्हाला थोडीशी मिनिटभराची उसंत देते. तुम्ही पटापट अपडेट्स केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सुनावणी दरम्यान काय होतात ते जाणून घ्या. तोपर्यंत आपण प्रेक्षकांना सांगूयात की मागच्या 1.25 तासात नेमकं काय काय घडलेलं आहे. कपिल सिब्बल यांनी जवळपास 1 तास 7 मिनिट युक्तिवाद केलेला आहे आणि शिवसेनेची घटनाच त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगासमोर वाचून दाखवली आहे आणि तीच घटना योग्य आहे. शिंदे गटाकडून जे दावे करण्यात आलेले आहेत ते चुकीचे आणि शिंदेंचं मुख्य नेतेपद हे बेकायदेशीर असल्याचा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला. जवळपास 1 तास 7 मिनिटांपर्यंत कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला आणि ते निघून गेले. आणि सध्या ठाकरे गटाचे दुसरे वकील देवदत्त कामत हे युक्तिवाद करतायत. युक्तिवादातले महत्त्वाचे मुद्दे आपण बघतो. एकनाथ शिंदेंची निवड ही बेकायदेशीर असल्याचा युक्तिवाद सिब्बल यांनी केला. शिंदे गट राजकीय पक्ष नाही याकडे त्यांनी लक्ष वेधलं. एकनाथ शिंदेंची निवड बेकायदेशीर असल्याचा दावा देखील सिब्बल यांनी केला. मुख्य नेते बनवण्यात आलं होतं त्यांना. एकनाथ शिंदे हे मुख्य नेते नाहीत असा युक्तिवाद देखील कपिल सिब्बल यांनी केलेला आहे. शिवसेनेची घटना कायदेशीर नाही असं कसं म्हणू शकता? घटनाच मान्य नाही, मग शिंदेंनी नेतेपद कसं घेतलं असा सवाल कपिल सिब्बल यांनी उपस्थित केला. 23 जानेवारीपर्यंत उद्धव ठाकरेच हे शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत. प्रतिनिधी सभा घेण्याची परवानगी द्या अशी मागणी सिब्बल यांनी आयोगासमोर केली. नेता निवड प्रतिनिधी सभा निवडीची परवानगी द्या अशी मागणी देखील करण्यात आली. राष्ट्रीय कार्यकारिणी ही आमच्यासोबत म्हणजे ठाकरे गटासोबत असल्याचा दावा कपिल सिब्बल यांनी केला. ठाकरे गटाकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आलेला आहे. ठाकरे गट कार्यकारिणी बरखास्त होऊ शकत नाही असा युक्तिवाद करण्यात आला. ठाकरे गट कार्यकारिणी ही घटनेप्रमाणे आहे असं म्हणत त्यांनी घटनाच वाचून दाखवली. निवडणूक आयोग निर्देशानुसार प्रक्रिया पार पाडण्यात आलेली आहे याकडेही सिब्बल यांनी लक्ष वेधलं. राष्ट्रीय कार्यकारिणीला मुदतवाढ द्या अशी मागणी त्यांनी केली. त्यामुळे पक्षप्रमुखांची मुदत वाढेल. 23 तारखेला ही मुदत संपतीये. पक्ष सोडून गेलेले प्रतिनिधी सभेचा भाग होऊ शकत नाहीत. प्रतिनिधी सभाच पक्ष चालवत असतो याकडेही सिब्बल यांनी लक्ष वेधलं. शिंदे गटाकडून खोटी विधानं केली जात आहेत असा दावाही सिब्बल यांनी निवडणूक आयोगासमोर केला. ते संसदीय पद्धतीची खिल्ली उडवतायत असा आरोपही सिब्बल यांनी निवडणूक आयोगासमोर केलाय. तेव्हा कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद जवळपास 1 तास 7 मिनिटांपर्यंत चालला आणि त्यानंतर ते केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेर आले आणि पुढच्या कामासाठी निघून गेलेत. मात्र ठाकरे गटाचा युक्तिवाद अजूनही संपलेला नाही. ठाकरे गटाचे दुसरे मोठे वकील देवदत्त कामत आणि अमित त्रिवेदी सध्या केंद्रीय निवडणूक आयोगासमोर बाजू मांडतायत, युक्तिवाद करतायत. खरं तर ठाकरे गटाकडून 3 तासांचा वेळ मागण्यात आलेला होता युक्तिवादासाठी. 1 तासाचा वेळ आता 1.25 तासाचा वेळ किंबहुना संपलेला आहे. कपिल सिब्बल आपल्या बाजूचा युक्तिवाद करून आता निघून गेलेले आहेत. मात्र ठाकरे गटाचे इतर वकील आता युक्तिवाद करतायत. त्यानंतर शिंदे गटाच्या वकिलांची वेळ येईल, त्यांचा देखील युक्तिवाद चालेल. त्यामुळे हा संपूर्ण सुनावणीसाठी किती वेळ जातो हे बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. अजून कमीत कमी रात्री 7 ते 8 वाजेपर्यंत हा युक्तिवाद चालू शकतो. आणि याबद्दल शिंदे गटाचे नेते आणि मंत्री दादा भुसे यांची प्रतिक्रिया येते, आपण ती जाणून घेऊया. बघितलं असेल की आपला देश घटनेवर, नियमावर, कायद्यांवर चालतो, संख्याबळावर चालतो आणि म्हणून आमचा पहिलेपासून दावा आहे की धनुष्यबाण हे माननीय बाळासाहेबांच्या शिवसेनेलाच मिळेल. योगायोगाने आज आम्ही सगळेजण नाशिकमध्ये आहोत. आपल्याला माहिती आहे की नाशिक ही प्रभू श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शाने पवित्र असलेली ही नगरी. प्रभू श्रीरामचंद्रांचंही खांद्यावर नेहमी धनुष्यबाण असायचं आणि म्हणून धनुष्यबाण हे माननीय बाळासाहेबांच्या शिवसेनेला मिळेल असा मला विश्वास आहे. आता देखील जरी धनुष्यबाणची एवढी आता सगळी लढत चालू आहे, तुमचा विश्वास देखील आहे या बाबतीमध्ये. त्याचबरोबर हे देखील आहे की तेव्हा धनुष्यबाण हे चिन्ह आपल्यालाच मिळणार असा दावा अब्दुल सत्तार यांच्यानंतर आता दादा भुसे यांनी देखील केलेला आहे.
पुन्हा एकदा केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेर दिल्लीला थेट आपण जाऊयात. रामराजे शिंदे आपल्याला आता नवीन अपडेट्स देतील. रामराजे, 1.25 तास उलटून गेलेला आहे. सध्या निवडणूक आयोगाच्या कार्यालयाच्या आत नेमकं काय सुरू आहे? बिलकुल 2 महत्वाचे मुद्दे आहेत. कपिल सिब्बल बाहेर पडले, परंतु जाता जाता त्यांनी एक पंच मारून गेलेला आहे. तो पंच म्हणजेच की निवडणूक आयोग यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही, तर सर्वोच्च न्यायालयाला हे संपूर्ण यावर निर्णय घेऊ द्या. सर्वोच्च न्यायालय हे फायनल आहे आणि सर्वोच्च न्यायालयच यावर निर्णय घेऊ शकतं, अशा प्रकारचा जो पंच आहे तो कपिल सिब्बल यांनी मारलेला आहे. त्यामुळे पाहावं लागेल की निवडणूक आयोग आता कितपत त्याच्यामध्ये निवडणूक आयोग त्याच्यावर काय महत्वाचा काही निर्णय देते का ते सुद्धा पाहावं लागणार आहे. आणि त्याचबरोबर आणखीन एक महत्वाचा युक्तिवाद करण्यात आलेला आहे आता देवदत्त कामत यांच्याकडून. देवदत्त कामत म्हणतायत की राजकीय पक्षाची जी मेजॉरिटी आहे त्यावर आता हा युक्तिवाद चालू आहे. म्हणजेच की आमदार कोणाच्या बाजूने आहेत, खासदार कोणाच्या बाजूने आहेत, यावरच आता देवदत्त कामत जे आहेत ते युक्तिवाद करत आहेत. म्हणजेच की कपिल सिब्बल यांची बाजू पक्षाची होती, पक्षातील घटना होती, उद्धव ठाकरे यांची नियुक्ती होती, तर आता देवदत्त कामत जे उद्धव ठाकरेचे दुसरे वकील आहेत त्यांची बाजू जी आहे ते मांडतायत. ते म्हणजेच की राजकीय पक्षामधील मेजॉरिटी, म्हणजेच की शिवसेनेमधील मेजॉरिटी कोणाची आहे, आमदार खासदार कोणाच्या बाजूने आहेत, त्याचबरोबर राष्ट्रीय पदाधिकारी जे आहेत ते सुद्धा कोणत्या बाजूने आहेत, जिल्हा प्रमुख जे आहेत ते कोणत्या बाजूने आहेत, हे आकडेवारी जी आहे. कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की लॉ पॉईंटवर मुद्दा हाच येतो की आकडेवारी किती महत्त्वाची आहे, संख्या जी आहे ती किती महत्त्वाची आहे. राज पटेल आपल्या सोबत आहेत. 2 महत्त्वाचे मुद्दे होते. कपिल सिब्बल म्हणाले की इलेक्शन कमिशन जाऊ द्या, परंतु सुप्रीम कोर्टावर हे संपूर्ण प्रकरण सोपवावं. आणि दुसरा मुद्दा आता देवदत्त कामत म्हणतायत की मेजॉरिटी कोणाकडे आहे. आता ही मेजॉरिटी म्हणजे की नेमकं काय समजायचं, आमदार खासदारांची मेजॉरिटी, कारण कपिल सिब्बल आणि पक्षाच्या घटनेसंदर्भामध्ये बोलले, परंतु आता मुद्दा हा आलेला की मेजॉरिटी म्हणजेच की आमदार खासदारांची का पदाधिकाऱ्यांची. यात मेजॉरिटी टेस्ट असते, म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियामध्ये जी प्रूव्ह करावी लागते. म्हणजे मेजॉरिटी टेस्टमध्ये ऑर्गनायझेशन पार्ट असतो एक आणि एक लेजिस्लेचर पार्ट असतो. लेजिस्लेचर पार्टमध्ये एकनाथ शिंदे यांच्या बाजूने मेजॉरिटी दिसते जी संख्यात्मक आणि बहुसंख्याकांना आहे. त्याचबरोबर जी ऑर्गनायझेशन स्ट्रक्चरमध्ये म्हणजे संघटनेमध्ये उद्धव ठाकरे यांच्या बाजूने प्रतिनिधी सभा, राष्ट्रीय कार्यकारिणी आणि त्यातले बहुतांश सभासद दिसतात. आता हे कपिल सिब्बल यांची आर्ग्युमेंट झाल्यानंतर देवदत्त कामत यांनी सप्लिमेंटरी आर्ग्युमेंट आणखीन एक महत्वाचा मुद्दा जो आहे तो देवदत्त कामत यांनी उपस्थित केले आहे आपल्या झी 24 तासच्या प्रेक्षकांसाठी. ते म्हणजेच की प्रतिनिधी सभा जी आहे ती उद्धव ठाकरे यांच्या बाजूने आहे, परंतु संख्याबळ जरी आमदार खासदारांचं शिंदेकडे असलं तरी मूळ संघटनेमध्ये प्रतिनिधी सभा ही महत्वाची असते की मागे जे 1 तास कपिल सिब्बल आर्ग्युमेंट करत होते की प्रतिनिधी सभा किती महत्वाची आहे. ते आर्ग्युमेंट झाल्यानंतर आता देवदत्त कामत म्हणतात की तीच प्रतिनिधी सभा जी आहे ती उद्धव ठाकरेंच्या बाजूने आहे. त्यामुळे आता काय म्हणायचं की प्रतिनिधी सभा जी आहे ती उद्धव ठाकरेंच्या बाजूने, त्यामुळे पक्ष जो आहे तो उद्धव ठाकरेचा झाला असा युक्तिवाद केला जातोय. त्यांच्या आर्ग्युमेंटमध्ये ते ठेवतीलच, कारण की यात जो ऑर्गनायझेशनचा पार्ट आहे तो मेजॉरिटी टेस्टमध्ये यांच्या वतीनं बसतो. म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या बाजूने जास्त मेजॉरिटी असल्या कारणाने ते त्यांना पुढं आणत आहे, त्या कमिशनच्या समोर आणत आहेत. त्याचबरोबर कपिल सिब्बल यांनी म्हटलं होतं की सुप्रीम कोर्टमध्ये सुद्धा हे मॅटर चालू आहे. सुप्रीम कोर्टमध्ये हा एक मुद्दा आहे की जो इश्यू फ्रेम केलेला आहे त्यात इलेक्शन कमिशन संदर्भातसुद्धा आहे, त्यांची कार्य आणि व्याप्तीच्या संदर्भात त्यावर सुद्धा निर्णय अजून मान्य सर्वोच्च न्यायालयाचा यायचा आहे. तत्पूर्वी जी पक्षाची नोंदणी आणि पक्षाचे सर्व नियंत्रण हे निवडणूक आयोगामध्ये असतं. त्यात ज्या मेजॉरिटी टेस्ट असतात त्यात ऑर्गनायझेशन पार्ट असतो आणि एक लेजिस्लेचर पार्ट असतो. आता लेजिस्लेचर पार्ट हा एकनाथ शिंदे यांच्या बाजूने जास्त आहे आणि ऑर्गनायझेशनचा जो पार्ट आहे तो उद्धव ठाकरे यांच्या बाजूने आहे. त्यावरच उद्धव ठाकरे गट हा आर्ग्युमेंट करताना आपल्याला दिसतो. जो पहिला फेज होता कपिल सिब्बल यांचा आर्ग्युमेंटचा तो सुद्धा त्यांनी जास्त हे केला, त्यालाच जास्त फोकस केलं आणि बेसचा आर्ग्युमेंट तोच होता. आणि दुसरं जे सप्लिमेंटरी आर्ग्युमेंट आहे जे सिनियर ॲडव्होकेट कामत करत आहेत ते सुद्धा त्याच मुद्द्यावर जास्त भर देत आहेत की पक्ष आणि पक्षासाठी महत्त्वाचं असणारं जी पदाधिकारी आहेत, प्रतिनिधी सभा आणि राष्ट्रीय कार्यकारिणी आहे, हे उद्धव ठाकरे यांच्या बाजूने असल्या कारणाने ते त्यावर जास्त फोकस करत आहेत. आता एकनाथ शिंदे यांची जेव्हा आर्ग्युमेंट सुरू होईल तेव्हा ते हे जास्त बघायला मिळेल आपल्याला की लेजिस्लेचर जे पार्ट आहे तो त्यांच्या बाजूने बहुसंख्याक आहे आणि संख्यात्मक दृष्टीने त्यांच्याकडे मेजॉरिटी आहे. आता हे इलेक्शन कमिशनला ठरवायचं आहे की जे ऑर्गनायझेशनचा पार्ट आणि लेजिस्लेचरचा पार्ट
ह्या मुद्द्यावर शिवसेना ही नेमकी कोणाची ठरण आणि शिवसेनेचं चिन्ह नेमकं कोणाला मिळेल. पण राजजी मला एक सांगा की जर हा मुद्दा आलेला आहे की प्रतिनिधी सभेचा आणि इतर मुद्द्याचा, तर मग याचा अर्थ आहे की या बाकीच्या केसचा सुद्धा रेफरन्स द्यावा लागणार आहे. बिलकुल. जे मागच्या केस लॉज आहे किंवा लँडमार्क जजमेंट आहे इलेक्शन कमिशनच्या संदर्भात, अशा अनेक आता माग सादिक अली केसचा संदर्भात सुद्धा यात उल्लेख करण्यात आला होता. दोन्ही बाजूने त्याचा रेफरन्स देण्यात आलेला आहे. आता सादिक अली केस ही सुद्धा ऑर्गनायझेशन आणि लेजिस्लेचर हे दोन्ही म्हणजे काँग्रेस जेच्या फेवरला गेल्या कारणाने सुप्रीम कोर्टनं सुद्धा इलेक्शन कमिशनचा निकाल तोच ठेवला होता. इलेक्शन कमिशनना नंतर जो लँडमार्क जजमेंट म्हटलं जातं त्यात म्हणजे थोडा बदल सोडला तरी सादिक अली केस इथं इम्प्लिमेंट होऊ शकते. आता सादिक अली केसमध्ये दोन्ही बाजू एके पक्षाच्या साईडनं आल्या कारणाने त्यांना फेवरला गेला होता निर्णय. पण ह्या केसमध्ये शिवसेनेच्या केसमध्ये निश्चित वेगळा आहे. जो ऑर्गनायझेशनचा पार्ट आहे हा उद्धव ठाकरे यांच्या वतीनं पुढं आणण्यात येतो कारण त्यांच्याकडे ती मेजॉरिटी आहे. दुसरी बाजू ही आहे की जी विधिमंडळ म्हणजे लेजिस्लेचर मेजॉरिटी आहे एकनाथ शिंदेच्या बाजूने आहे. आता हे बघावं लागेल की कमिशन यावर कोणता निर्णय घेऊ शकतो. बिलकुल. आणि बरोबरच आता प्रतिनिधी सभाची कोणतीही ऑफिस बेरर असतील किंवा काय असतील जे पॉलिटिकल पार्टी म्हणून महत्त्वाचे असतात, जे पदाधिकारी महत्त्वाचे असतात ते एकनाथ शिंदेकडे नाही आहे असा दावा केला जातोय. हे दावे प्रतिदावे होणारच आहे. त्यांची भूमिका मांडत असताना आपापली बाजू ते मांडत असतात. आता हे बघावं लागेल कमिशन त्यावर काय निर्णय घेतं. अजून एकनाथ शिंदे यांची बाजू ऐकायची राहिल्या कारणाने एकनाथ शिंदे याच्यावर काय काउंटर करतात, एकनाथ शिंदेच्या बाजूनं कमिशन समोर काय बाजू मांडण्यात येईल किंवा रिजॉइंडर होईल किंवा काउंटर होईल त्याला. आता पुन्हा जो आपण चर्चा करतो तो मुद्दा आलेला आहे तो म्हणजेच की सादिक अली केसचा. सादिक अली केस आणि ही केस वेगळी असल्याचं आता देवदत्त कामत म्हणतायत. म्हणजे की आता इथे सादिक अली केसचा रेफरन्स आलेला आहे. सादिक अली केसचा जो रेफरन्स आहे तो सादिक अली केसचा आणि ह्या केसचा एवढाच फरक आहे की जे ऑर्गनायझेशनचा जे स्ट्रक्चर आहे किंवा रचना आहे किंवा ऑर्गनायझेशन आहे हे उद्धव ठाकरे यांच्या बाजूने आहे आणि जो विधिमंडळ पक्ष आहे म्हणजे लेजिस्लेचर पार्ट आहे तो एकनाथ शिंदे यांच्या बाजूने आहे. आता कमिशन यावर काय ऐतिहासिक निर्णय घेईन हे बघण्यासारखं ठरेल कारण की आजपर्यंत ज्या झालेल्या आहे ते राष्ट्रीय कार्यकारिणी संघटनात्मक जे पक्ष आहे तो आणि लेजिस्लेचर या दोन्ही बाजू एकाच पक्षाच्या एकाच ग्रुपच्या साईडला गेल्यामुळं त्या बाजूनं निर्णय लागलेले आजपर्यंत. आता ह्या बाजूनं दोन्ही वेगवेगळे पार्ट दोघांकडे असल्या कारणाने यावर निर्णय काय येईल हे बघावं लागेल. आई भवानीचा गजर म्हणजे झी 24 तास.